आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या मोफत शिबिरांचा समारोप. 16 शिबिरांद्वारे 4750 रुग्णांची विविध आरोग्यावर मोफत तपासणी. कृतार्थ व सेवाभावना आनंद ऋषीजी हॉस्पिटलची रुग्णसेवा. वसंतलाल चोपडा. जय सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 125व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध शिबिरांचा मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी समारोप झाला. 2 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या 16 शिबिरांद्वारे 4750 रुग्णांची विविध आरोग्यावर मोफत तपासणी करण्यात आली. तर यामधील हजारो रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमाचा समारोप इंडो युरोलॉजिकल मूत्रपिंडी मूत्राशय स्टोन शस्त्रक्रिया शिबिरानं झाला. श्रीमती स्वर्गीय कुसुमबाई वसंतलाल व स्वर्गीय विलास वसंतलाल चोपडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चोपडा परिवाराच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन चंपालाल चोपडा व वसंतलाल चोपडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं. यावेळी मनसुखलाल पिपाडा, हॉस्पिटलचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शरद पल्लोड, संतोष बोथरा, डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोट, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छल्लानी, मूत्रविकार शल्यचिकित्सक डॉक्टर संकेत काळपांडे, डॉक्टर अमेय सांगळे, डॉक्टर स्वप्नीत देशपांडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की वसंतलाल चोपडा वयाच्या 84व्या वर्षी देखील सकाळ संध्याकाळ हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून तळमळीने योगदान देत आहेत. हॉस्पिटलच्या सेवाकार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. तसेच ॲडव्होकेट शरद पल्लोड यांचे देखील हॉस्पिटलच्या प्रशासकीय कामात सहकार्य मिळून कायदेशीर मार्गदर्शन मिळत आहे. या आरोग्य सेवेत काम करणारा प्रत्येक व्यक्ती कार्यकर्ता म्हणून काम करतोय. सर्वांच्या योगदानानं हे रुग्णसेवेच्या मंदिराचं वैभव उभं राहिलंय. अहिल्यानगर जिल्ह्यासह जवळील 4 ते 5 जिल्ह्यातील गरजू नागरिकांना या सेवेचा लाभ मिळत असून शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचवण्याचं कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बातम्या वर्तमानपत्रांपर्यंत पोहोचवण्याचं बातम्या आणि फोटो त्याचं महत्त्वपूर्ण कार्य काम करणारे श्री विक्रमजी लोखंडे, फोटोग्राफर माजी शेख, रोजच्या प्रेस नोट बनवणे, सगळे नाव बरोबर आले तर ते पाहणं, सगळं प्रेसपर्यंत पोहोचवणे आणि याचं सगळं कोऑर्डिनेशन आमचे पिटूभाऊ गांधी निस्वार्थपणे गेल्या काही वर्षापासून या यज्ञामध्ये त्याची सेवेची आहुती देत असतात. असे आमचे पिटूभाऊ गांधी जिथे फोन करा, 1 मिनिटात फोन उचलणार आणि काय काम असेल तर दुसऱ्या मिनिटात ते काम झालेलं असतं. असे तत्पर आमचे कार्यकर्ते असे पिटूभाऊ, या सगळ्यांची खूप शुभेच्छा देतो. कारण आभार यासाठी मानत नाही, कारण भविष्यातही आपल्याला खूप काम करायचं आहे आणि त्या ऋणातच राहून या सर्व मान्यवरांना फार फार धन्यवाद देतो. आणि पुढेही भविष्यात आपली सर्वांना सहयोग, मंगलकामना या सर्व मानवसेवेच्या प्रोजेक्टमध्ये निश्चित आमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे, आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या सर्व तसेच आलेल्या सर्व रुग्णांचंही मी स्वागत करतो. आणि या जवळजवळ 18 मेडिकल कॅम्पमध्ये जवळजवळ 4750 पेशंटनी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने लाभ घेतला. या सर्व पेशंटला ज्या विश्वासाने आपण या आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या या सेवा कार्यामध्ये, या मेडिकल कॅम्पमध्ये आपण आला, तर आचार्यश्रीजींचं स्वप्न साकार करण्याकरता, आचार्यश्रीजींचं स्वप्न समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा व्हावी, ती सेवा या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आम्ही करीत असतो आणि तो प्रयत्न आमचा निश्चित असतो. आणि जवळजवळ 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये असे वेगवेगळे रुग्ण या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने येत असतात. त्या सर्वांचं यश चिंतित, त्यांना आरोग्य मोही लाभो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही आचार्यश्रीजींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा आलेल्या सर्व रुग्णांचं स्वागत करून सर्व या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने ज्या प्रायोजकत्वाने आपलं प्रायोजकत्व देऊन हे मेडिकल कॅम्प साकार करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं, ज्यांनी आपलं अर्थसहाय्य केलं, त्या सर्वांना फार फार धन्यवाद देतो आणि आमतो जय महावीर, जय आनंद, जय जय. वसंतलाल चोपडा म्हणाले की व्याधीनं त्रस्त पीडितांच्या वेदना दूर करण्याचं काम आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. कृतार्थ व सेवाभावना आरोग्य सेवेचं कार्य सुरू असून सर्वसामान्यांना अद्ययावत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्यानं भर पडतीये. या सेवा कार्यात हातभार लावण्याचं भाग्य मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. ही मानव सेवेचं महान यज्ञ चालू आहे. जैन सोशल फेडरेशनचे सर्व कार्यकर्ते तन, मन आणि धनाने या हॉस्पिटलच्या वाढीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न करीत आलेले आहेत आणि हे मी त्याला साथीदार आहे. इतकंच नव्हे तर घोडनदी, बीड इथंही यांनी आपलं कार्य सुरू केलेलं आहे. तारकपूरमध्ये आता पुन्हा नवीन नेत्रालय सुरू केलेलं आहे. तर असे हे निस्वार्थ कार्यकर्त्यांमुळेच हे हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे. आणि मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे असं समजून अत्यंत तळमळीने हे सर्व लोक काम करीत आहेत. यांची अशीच उत्तरोत्तर या हॉस्पिटलची प्रगती हो आणि चोपडाजींनी या कार्यक्रमाला जे सहयोग दिलं त्याबद्दल मी
चोपडा कुटुंबियांचंही अभिनंदन करतो आणि मला इथं उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. ॲडव्होकेट शरद पल्लोड म्हणाले की आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मानव सेवेच्या महायज्ञात तन मन धनानं कार्य सुरू आहे. तारकपूर येथील नेत्रालय उभं राहिलं असून सर्वसामान्यांना चांगली सेवा कशी देता येईल याकडे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलची ही मानव सेवेची ख्याती देशभर पसरली असल्याचंही ते म्हणाले. डॉक्टर संकेत काळपांडे यांनी मूत्रपिंड मूत्राशय संदर्भात सर्व विकार व आजारांवर अद्ययावत उपचार सुविधा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याची माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर संकेत रमेश काळपांडे. आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मूत्रविकार रोगांवर आज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराअंतर्गत मूतखडा, प्रोस्टेट, महिलांचे मूत्रमार्गावरील विकार, युरेथ्रल स्ट्रिक्चर आणि युरिनरी सिस्टमविषयीचे जे कॅन्सर आहे, बेसिकली किडनी, ब्लॅडर, पेनिस, टेस्टिस याविषयीच्या आजारांवर पाहिजे ते मार्गदर्शन, उपचार आणि निदान केले जाईल. यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत, तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा. डॉक्टर अमय सांगळे यांनी मूत्रपिंड मूत्राशयाच्या आजारावर असलेली खर्चिक आरोग्य सुविधा हॉस्पिटलमध्ये अल्पदरात व एका छताखाली अद्ययावत तपासणीसह उपलब्ध आहे, तर आजारांवरील शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत केल्या जात असल्याचंही सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर अमय सांगळे. आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मूतखडा, मूत्रविकार आणि प्रोस्टेट तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मूत्रविकारावर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सर्व गरजू रुग्णांना मोफत तपासणी केली जाईल आणि सर्व रोगांचं निदान करून त्यांना योजनेमार्फत ऑपरेशन देखील अत्यंत अल्प दरात केले जाईल. आपल्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ऑपरेशन थिएटर, महात्मा जनआरोग्य योजना तसेच सर्व कॅशलेस कंपन्यांची सुविधा देखील उपलब्ध आहे. तर सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा अधिकाधिक फायदा घ्यावा. धन्यवाद. या शिबिरात 111 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं, तर आभार प्रकाश चलानी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. 13वा-14वा जो कॅम्प आहे आणि शेवटचा जो हा आपला शिबिर आहे, या शिबिरासाठी जे आज आपल्याला आयोजकत्व लाभलेलं आहे असे चोपडा परिवाराचं मी आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये हार्दिक स्वागत करतो. वसंतदासजी चोपडा यांच्या पुढे हा कॅम्प आपण घेऊ शकतो आणि या कॅम्पमध्ये जो मूत्रपिंड, मूत्रमार्ग व मूत्राशय स्टोन शस्त्रक्रिया या शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे, या शिबिरामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर संकेत काळपांडे, डॉक्टर अमेय सांगळे, त्याचप्रमाणे डॉक्टर स्वप्नील देशपांडे, या सर्वांचं मी आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. या शिबिराचं जे आयोजकत्व आहे श्रीमती स्वर्गीय कसुंबाई वसंतलालजी चोपडा, त्याचप्रमाणे स्वर्गीय विलास वसंतलालजी चोपडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री वसंतलालजी चंपालालजी चोपडा यांनी या कॅम्पसाठी आपलं आयोजकत्व दिलेलं आहे. या कॅम्पसाठी मुद्दामून आलेले श्री ॲडव्होकेट शरदजी पल्लोड, त्याचप्रमाणे श्री मनसुखलालजी पिपाडा या सर्व मान्यवरांचं मी आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. आणि सर्वप्रथम मी वसंतलालजी चोपडा व तसेच बाबूजी चोपडा यांचं मी मेडिसिन आनंदऋषी हॉस्पिटल अत्यंत आभार मानतो. तसेच आपले पाहुणे मनसुखलालजी पिपाडा, ॲडव्होकेट शरदजी पल्लोड यांचं मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. आजच्या शिबिराचे डॉक्टर संकेतजी काळपांडे, डॉक्टर अमेयजी सांगळे, डॉक्टर स्वप्नीलजी देशपांडे या सर्व डॉक्टरांचं मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. तसेच न्यूजचे विक्रमजी लोखंडे, फोटोग्राफर श्री वाजी दिसते, सर्व मान्यवरांचं मी जैन सोशल फेडरेशनतर्फे व आनंदच्या हॉस्पिटलतर्फे अत्यंत आभार मानतो. सर्व रुग्णांचं मी अत्यंत आभार मानतो. गांधी यांचं मी यांनी सेवा दिली त्यांचं मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. ते आमचे एक घटकच आहेत आणि नेहमी ते सेवा देतात आणि अशी सेवा देत राहो. परमेश्वर यांनी प्रार्थना करतो. जय महाराज.